फाउंडेशन, ज्येष्ठ विधिज्ञ श्री प्रदीप चव्हाण, पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी, सुप्रसिद्ध छायाचित्र पत्रकार पद्मश्री श्री सुधाकर ओळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार व तज्ज्ञ श्री अक्षत पालव, सुप्रसिद्ध कलाकार श्री रामजी शर्मा, सुप्रसिद्ध अभिनेत्री व कलाकार श्रीमती मेघना एरंडे, कलेचे जाणकार, कलेची उत्तम अभिरुची व जाण नसणारे कला संग्रहक व सर्व उपस्थित मान्यवर. मी भाषण देणं हा माझा तसा काही धर्म किंवा प्रांत नाही, म्हणून मी माझे मुद्दे लिहून आणलेले. त्याबद्दल मला कृपया, इतरांसारखं मी मुद्दे न घेता बोलू शकणार नाही कदाचित, म्हणून मी लिहून आणलेले आहे. दीपकला फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी व उद्योजकांनी निर्माण केलेल्या दर्जेदार कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र कला प्रदर्शन नियमितपणे व सातत्याने आयोजित करण्यात येते. हे अतिशय उल्हासित करणारे व आनंददायी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय व्यस्त असूनही या कलाकारांनी कलेचा व विशेषतः चित्रकलेचा छंद जोपासला आहे. हे कौतुकास्पद आहे. मला दिलेल्या माहितीप्रमाणे दीपकला फाउंडेशन सामाजिक कारणांसाठी समाजातील जरूरतमंदांना आर्थिक व इतर योगदान करत आहे. गतवर्षी सुद्धा मला या प्रदर्शनास भेट देण्याचा योग आला होता. दीपकला फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कला प्रदर्शनामुळे राज्यातील वकील, डॉक्टर, अभियंता, वास्तुविशारद, इतर व्यावसायिकांना त्यांच्या कलाकृती या ठिकाणी प्रदर्शित करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. हे व्यावसायिक आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात अतिशय व्यग्र असूनही त्यांनी आपली आवड जोपासून अशा उत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या या व्यावसायिकांनी चितारलेली किंवा रंगवलेली अप्रतिम चित्रे व इतर कलाकृती पाहून अवाक व्हायला होते. त्यांच्या कलाकृती पाहिल्यानंतर हे कलाकार मला जातेच नैसर्गिक कलाकार वाटतात. त्यांचे जसे आपापल्या विषयामध्ये प्रावीण्य आहे त्याच ताकदीने त्यांनी या कलाकृती साकारलेल्या आहेत. या कलाकारांनी त्यांचे निसर्गावरील प्रेम, निरीक्षण, त्यांना असणाऱ्या रंगांच्या जाणीवेतून उत्तम प्रकारे परिभाषित केले आहे. त्यांनी दिलेल्या रंगछटा या निसर्ग, वनस्पती आणि प्राणी यांच्या व्यापक हितसंबंधाचे उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवतात. सर्जनशील कलेद्वारे स्वतःला व्यक्त करणे ही एक भावना आहे. मला असे वाटते की परमेश्वराने तुमच्यासारख्या कलाकारांना ही विशेष गुणवत्ता दिलेली आहे. सो प्लीज कीप इट अप. येथे विशेषतः नमूद करावेसे वाटते की दीपकला फाउंडेशनने या कलाकारांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी फाउंडेशनच्या व सर्व कलाकारांच्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा करतो. त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. दीपकला फाउंडेशनच्या उपक्रमास व सर्व चित्रकार आणि कलाकारांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभो ही आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व कलाकारांना त्यांच्या अप्रतिम कलाकृतींसाठी माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. पार्टिसिपेंटमध्ये सांगितले की हे तुमचं पहिलं एक्झिबिशन आहे आणि याच्यानंतर पुढचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे. म्हणजे याच्यानंतर जहांगीर किंवा परदेशात एक्झिबिशन झालं पाहिजे. हा जो प्लॅटफॉर्म आहे छोटा नाही आहे की तुम्ही आलात आणि एका नेहरू सेंटरमध्ये 4 गेस्ट आलेत आणि तुमचं काम लागलं. पण हे जे एक्सपोजर असतं ते फार महत्त्वाचं आहे. ते वेळेवर जर आलं ना तर मला वाटतं प्रवास फार मोठा होऊ शकतो. आणि त्याच्या सरांनी सांगितलं की तुम्ही ते कमिटमेंट जी पाहिजे ती जर ठेवलीत तर इथून जो झालेला प्रवास आहे त्या प्रवासाला फार शुभेच्छा आणि काम करत राहा. म्हणजे फक्त एकच आहे की त्याला पर्याय नाही आहे. गडकरी सर सांगतीलच नंतर आणि जोशी सर पण सांगते की पर्याय कामाला नाही आहे. तुम्ही जर थांबलात तर मग तुम्ही थांबूनच जाल. मला वाटतं काम करणं फार महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टंटली करणं आणि परत ते विकलं गेलं किंवा नाही विकलं गेलं हा फार वेगळा भाग आहे. पण तुम्ही काम करत राहा. दरवर्षी एक्झिबिशन करा. याच्यानंतर पुढचं एक्झिबिशन तुमचं जहांगीरला झालं हे शुभेच्छा. आणि मला बोलवलं तेवढं सर्वप्रथम नमस्कार. और आज हम यहाँ आर्ट फेयर पे आए हैं नेहरू सेंटर में. ऑलमोस्ट 42 आर्टिस्ट आर देयर एंड हर एक आर्टिस्ट ने अपने खुद को कैनवास पे लाया है. मेरे ख्याल से एक बहुत ही अच्छी चीज़ हुई है कि कॉमन आदमी एक काम कर रहा है, कॉमन आदमी एक ड्राइंग कर रहा है, उसको जो महसूस हो रहा है वो कैनवास के ऊपर पेश करने की कोशिश कर रहा है. तो ये
मोमेंट जो है मेरे ख्याल से मोमेंट सबसे ज़्यादा अच्छा है, क्योंकि ऐसा लगता था कि सिर्फ चित्रकारी चित्र काम करते हैं, तो मेरे ख्याल से ऐसा नहीं है। काफ़ी सारे लोग ऐसे हैं कि जिनको काम करना है, एग्जीबिशन में लगाना है। हर एक लोगों को एक ख्वाब रहता है कि मेरी पेंटिंग गैलरी में लगी, तो आज मुझे लग रहा है कि ये दिस इज़ द राइट प्लेस, राइट अपॉर्चुनिटी, एंड दे आर टेकिंग एडवांटेज, एंड गॉड ब्लेस हिम। सबको मैं एक शुभकामनाएं देता हूँ और आगे ज़िंदगी में इससे भी ज़्यादा अच्छा पेंटिंग करने की कोशिश करें। थैंक यू दीपक, थैंक यू सो मच। दीप कला फाउंडेशन और महाराष्ट्र आर्ट फेयर को मैं बहुत बहुत धन्यवाद, मुबारकबाद देता हूँ। और आप बहुत मेहनत करते हो और इतने सारे आर्टिस्टों को, इतने सारे डॉक्टर, डिफरेंट फील्ड के लोगों को आप इकट्ठा करते हो, आर्ट को प्रमोट करते हो, आर्टिस्टों को आप उतना प्लेटफॉर्म देते हो, तो ये बहुत बड़ी बात है। तो हमारे तरफ से सभी आर्टिस्टों को बहुत बहुत शुभकामना, और आपको मैं अपने तहे दिल से बधाई देता हूँ। आप इसी तरह मेहनत करें और लोगों को इनक्रेज करते रहें। तो बस यही मैं कहूँगा कि सभी को आप हेल्प करते हैं और करते रहें। सभी आर्टिस्टों को हमारे तरफ से बहुत बहुत शुभकामना। थैंक यू सो मच। हा चौथा आहे आर्ट फेस्टिवल आणि वेगवेगळे कलाकार इकडे आहेत, छान मस्त पेंटिंग्स आहेत. म्हणून मी सगळ्यांना माध्यमातून सांगेन की तुम्ही नक्की या, व्हिजिट करा वरळीला. नेहरू दीपकला फाउंडेशन हे नेहमी भरवत असतं एक्झिबिशन, वेगवेगळे पेंटिंग्स आणि व्हरायटी असते वेगवेगळ्या कलाकारांमध्ये. एक आपला डॉक्टर, वकील, त्यानंतर वेगवेगळे कलाकार, आर्टिस्ट असे येतात आणि आपलं एक कला आपली एक सादर करतात. तुम्ही सगळ्यांना या माध्यमातून सांगेन तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, भेट द्या. ऑन किया था क्या? हेलो, मैं आर्टिस्ट भावना मेहता हूँ और यहाँ पे महाराष्ट्र आर्ट फेयर में 22 से लेकर 27 तक नेहरू सेंटर में सुबह 12 से 7 का आर्ट फेयर लगा है. बहुत ही सुंदर पेंटिंग्स हैं. मैं ज्योमेट्रिकल और ऑप्टिकल इल्यूजन आर्टिस्ट हूँ, पर बाकी बहुत सारे डिफरेंट मीडियम में डिफरेंट लेवल पे और डिफरेंट इंटरफेस पे यहाँ पे बहुत सारे आर्टिस्ट ने पार्टिसिपेट किया है. तो प्लीज़ आप विज़िट करिएगा. थैंक यू. हो गया. Thank you. I'm Dr. Harsh Thakkar. This is my second year with Maharashtra Art Fair. It's a wonderful initiative for us to display our art. I have my art displayed, which is textured art in oil, and it has given a nice platform so that we all can come show our art. It is a platform to learn also, and hoping forward for participating it in next year. And all the very best to participants and to Deepak Jadhav for further shows. Thank you. Good evening. I'm Mrs. Tanya Rawat, and I want to thank Deepmala Foundation for giving us this opportunity, to so many artists here, for giving us this opportunity to showcase our talent. This is my first exhibition, and from my bottom of my heart I want to thank the people, the creators of this exhibition. I'm a mixed media artist, so I've had acrylic paintings on display, watercolors, even the sari which I'm wearing is my creation. So thank you, Deepmala. I will next time promise, it is going to be a big time promise that I'm going to exhibit my work again. Thank you. मेरा आर्ट ज़्यादातर मिक्स मीडिया है, वुड और रिसाइकल्ड मटेरियल से बना हुआ है, और मेरे हर आर्ट में एक मैसेज है. और यहाँ पे दीपकला फाउंडेशन पे बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन है, सब है, एंड आई एम वेरी ग्लैड आई एम हियर. आर्ट गैलरी में मेरा नाम रिचा चौरसिया है और मैंने यहाँ पे इस बार पार्टिसिपेट किया. यहाँ पे 42 आर्टिस्ट आए हुए हैं, एंड आई एम वेरी थैंकफुल टू दीपक जाधव जी एंड दीपकला फाउंडेशन, जिन्होंने मुझे यहाँ पे पार्टिसिपेट करने के लिए चांस दिया है. आप लोग भी सब ज़रूर आइए, आज पहला दिन है, एंड प्लीज़ कम हियर. थैंक यू. मैं प्रदीप चौहान, practicing lawyer. I have been displaying my work in this Maharashtra Art Fair for last 3 years. I am doing my paintings only for my as my stress
master. I do painting whenever I do painting, it is kind of meditation for me, and I enjoy painting. Therefore, I am doing painting. Exhibition is only just exposure, and I really appreciate Maharashtra Art Fair and Deep Kala Foundation for their endeavor to project the artist here. डॉक्टर सुलोचना गावड़े। मेरा पेंटिंग में ज़्यादा करके टेक्सचर पेंटिंग करती हूँ विद माई पैलेट नाइफ एंड पेंट। मुझे ज़्यादा इंडियन आर्किटेक्चर के बारे में अच्छा लगता है करना, इंडियन टेम्पल्स और इंडियन गॉड, और बहुत पेंटिंग इज समथिंग विच गिव्स मी लॉट ऑफ पीस एंड मेडिटेशन, एंड बहुत ज़्यादा सेटिस्फैक्शन होता है पेंटिंग करने के बाद। थैंक यू। हेलो, आई एम डॉक्टर शिवानी जोशी और मेरा पहला एग्जीबिशन है यहाँ पे, एंड आई हैव सम एक्रेलिक्स ऑन कैनवस। मेरा थीम है सिरेनिटी एंड ट्रैंक्विलिटी, मतलब पीस, ऑल दोज थिंग्स विच गिव मी पीस एंड होपफुली ब्रिंग यू पीस। सो बुद्धा, कृष्णा एंड ऑल दोज थिंग्स, सो आई होप यू लाइक इट। थँक यू। हे दोन पेंटिंग आहेत, एक ऑइल पेंटिंग आहे, एक फॅब्रिक कलरचं पेंटिंग आहे। माझं नाव बबन रामचंद्र हेरम, मी संपादक आहे, आर्टिस्ट आहे, लेखक पण आहे, कविता लिहितो वगैरे, आणि आपला महाराष्ट्र आर्ट फेअरचा प्रथमच माझी एंट्री आहे आणि मला आनंद आहे, चांगला आवडला, सुंदर प्रदर्शन झालेलं आहे, चांगला पेंटिंग वगैरे लावलेलं आहे। शुभेच्छा मला जाधव साहेबांना। मैं क्षितिजा लोखंडे हूँ, मैं एक इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ और वर्किंग प्रोफेशनल हूँ, और इसके अलावा मेरी पेंटिंग की हॉबी है, जिसके लिए मुझे दीपक कला फाउंडेशन के लिए तरफ से इस पेंटिंग एग्जीबिशन में, महाराष्ट्र फेयर आर्ट फेयर में मैं पार्टिसिपेंट हूँ। तो आप ज़रूर यहाँ आइए और इस हमारी प्रदर्शनी को भेंट दीजिएगा। और मैं दीपक कला फाउंडेशन के इसीलिए बहुत बड़ा ऋणी हूँ कि उन्होंने ये बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म हमारे लिए दिया हुआ है।